जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता ज्यांच्या प्रचारार्थ आपण सर्व जमलो आहोत, आपल्या जिल्हा परिषद गटातील आपले उमेदवार विकास नाना शिवाजी गायकवाड, पंचायत समिती गणातले आपले उमेदवार दीपक दादा गायले आणि आपल्या दुसऱ्या पंचायत समिती गणातले उमेदवार श्रीमती आशाताई साकोरे. साकोरे तुम्ही आणि आज उपस्थित या प्रचारार्थ उपस्थित आपल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र प्रदीप दादा कंद, ज्येष्ठ सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती जयश्रीताई पलांगले, ज्यांनी आपल्याला विस्तारानं भाषण केलं ते नंदकुमारजी पिंगळे, भगवानरावजी शेळके, भाजपचे माजी अध्यक्ष प्रदीप बाबा सोनावणे, मारुतराव शेळके, ज्यांच्या वस्तीवर आपण जमलो ते विजयराव चौधरी बरोबर, आणि उपस्थित माजी सरपंच सचिन बाबळे, ते मगाशी मला भेटले, त्यांना तुम्ही बाबळे आम्ही आलो पाबळे इकडे, अशी परिस्थिती माझी भेटते. कुठे सरपंच बसले माझी सरपंच आहे तर तेच म्हटलं मी, मला असं वाटलं ते बाबळे का पाबळे म्हणतात मला कळते, कारण गाव पाबळ्यांचं आहे. आणि उपस्थित सर्व जमलेले माझे शेतकरी बांधव भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, आता वेळ खरा बराच झालेला आहे, त्यामुळे काही फार भाषण करण्याचं औचित्य नाही आहे. पिंगळे साहेबांनी आपल्याला अतिशय विस्तारानं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी काय आता फार मोठं भाषण करणार नाही, आपला मर्यादित मुद्दा जो पाण्यात तेवढं फक्त मी बोलणार आहे. आता मागचे 5-7 दिवस 7 दिवस आपण जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये पुष्कळ बोललेलो आहोत, त्या पक्षाच्या धोरणाबद्दल बोललो आहे. सकाळी दुपारी वाघापूर पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी वाघापूरला मी विस्तारानं बोललेलो आहे. तर म्हणजे आज आपल्याला सगळ्यांना प्रथमतः सर्वांची मी क्षमा मागतो यासाठी की आपला वाटतं दुपारचा कार्यक्रम होता 3 वाजता 4 वाजता, परंतु मी सकाळी मुंबईत निघालो आणि त्या खंडाळा घाटामध्ये 3-3.5 तास गेले. ते एक टँकर पलटी झाला आणि त्यातून गॅस लीक होत होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ट्रॅफिक डायव्हर्शन झालं, बराच वेळ गेला. त्यामुळे थोडी आपली सर्वांची गैरसोय झाली, त्याबद्दल आपल्या सर्वांची पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जो आपला झंझावात सुरू आहे भारतीय जनता पक्षाचा, मग तो नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यात, महानगरपालिकेच्या निवडणुका आता संपन्न झाल्यात. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त जागा नगराध्यक्ष आणि महापौर हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. आणि तो झंझावात मला जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला पाहायला मिळतो. मध्यंतरी एक दुर्दैवी घटना घडली आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा यांचं निधन झालं आणि त्यामुळे आपला एक सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री गेले म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी प्रचार सभा घ्यायचं रद्द केलं. परंतु मग अशा बैठका घ्याव्यात अशा प्रकारच्या सूचना आम्हाला होत्या आणि ते आमचं कर्तव्य सुद्धा आहे. कारण लोकसभेला विधानसभेला कार्यकर्ते एवढे अविरत परिश्रम देतात आणि या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नगरपालिकेमध्ये कार्यकर्ते आपले निवडून गेले, जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते उभे आहेत आणि म्हणून फार अशा राजकीय त्याच्यामध्ये काही भूमिका मांडण्यापेक्षा आपल्या पक्षाची भूमिका लोकांसमोर गेली पाहिजे
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाची माहिती लोकांसमोर गेली पाहिजे. त्यासाठी या बैठकीच्या स्वरूपामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत. खरं म्हणजे मी वाघापूरला जो मी बोललो ते आपल्याला समोर मला मांडलं पाहिजे. एवढा चांगला अर्थसंकल्प आता मांडला गेला देशामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस युवकांवर होता, महिलांच्या नंतर महिलांवर राहिला, नंतर शेतकरी आहे, आणि मग समाजाच्या प्रत्येक घटकाला त्यामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न होत असताना राज्याला सुद्धा एक मोठी मदत, 94,000 कोटी रुपयापर्यंतची मदत या अर्थसंकल्पामध्ये राज्यासाठी तरतूद करण्यात आली. तर मी आपल्या लोकांना असंच म्हटलं की किती लोक वाचतात अर्थसंकल्प, तर गावागावी खरं बोर्ड लावायला पाहिजे होता की ही तरतूद भारत सरकारने काय केली. सरकार आपलं आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, ज्याचं नेतृत्व आपले विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब करत आहेत. आणि म्हणून तात्पुरत्या निवडणुकीच्या या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या कोणत्या निवडणुकीच्या घटना होत राहतात, परंतु सरकार म्हणून आपण काय केलं, केंद्रातलं आपलं सरकार भारतीय जनता पक्षाचं काय करते, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते ते काय करते, या सगळ्या योजनांची झालेल्या निर्णयाची माहिती मला वाटतं जनतेपर्यंत गेली तर लोकांना त्याचा आपोआप लोकांमध्ये परिणाम होतो. आता काय 2च दिवस राहिले मला वाटतं, आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये काय करावं लागतं तुम्हाला माहिती मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळे लोक भाषणात भाषणात उत्सुक नाही आहेत. आता काय होणार आहे त्यासाठी उत्सुक आहेत. नाही, पाण्याचं तर महत्व आहे, परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु मला आल्यापासून मी मला वाघापूरला लोकांनी मानलंय. त्या पुरंदर उपसा सिंचन योजनेचा प्रश्न होता, जनाई शिरसाईचा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न होता. आता ती योजनेला पुरंदरच्या मोटारी जुन्या झाल्यात, त्या लवकर रिपेअर होत नव्हत्या, आणि त्या 15 गावातल्या लोकांनी मला निवेदन दिली. मला याचं आश्चर्य वाटतं की प्रत्येक गावाची मागणी फार छोटी होती. 180 फूट पाईपलाईन, 200 फूट पाईपलाईन करावं लागेल, काही ठिकाणी नदी फक्त क्रॉस करायची आहे, सगळं पण 100-125 कोटी रुपयाचं काम होतं. त्यासाठी 25 वर्ष लोक वाट पाहत. मी त्या सगळ्या कामांना आज मंजुरी देऊन टाकली. त्यामुळे सुरुवात करायला तुला चिंता नाही. एवढ्यासाठी लोकांनी किती हेल्पणे मारायचे. लोक दुष्काळी भागामध्ये पाण्यासाठी आसुसले राहिले पाहिजे. लोकांना नेत्याची गरज वाटली पाहिजे. तुम्हाला पाणी जर दिलं आणि तुम्ही शेती करायला लागले, महिन्याचा मग कोण करणार. म्हणून म्हणा तुम्ही त्यासाठी आज राज्याची सत्ता आपल्याकडे असताना अनेक वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये आपल्याला साध्या ह्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी भागाला पाणी देण्याचं जमलं नाही. हे खरं आपलं दुर्भाग्य आहे. पण तो विषय चर्चेचा नाही आज. मग अशी कानूर मेसाई गावामध्ये चर्चा झाली. त्या वडूत बंधाऱ्यातून पाणी उचलून द्या. मी त्यांना कालव्यावरून पाणी उचलून देतो असं म्हटलं, पण ते म्हणे आम्हाला वडूतवरून द्या. भीमावर एखादा बॅरेज बांधून तिथून उपसा सिंचन योजना करून आपल्याला ते देता येईल. तर साधारण आता जयश्री त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी नागपूरला बैठक घेतली होती, काही सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत. मी त्यांना सांगितलं की ते आता 23ला आमचं अधिवेशन सुरू होतं आहे, आपण मुंबईला या. तत्पूर्वी 10 तारखेला जर मला तुमच्या काही गावातले निवेदन आणून दिली. आता जे बजेटला त्याची आवश्यकता नाही आहे. नाबार्डच्या मिळणाऱ्या निधीतून आम्हाला ह्या योजनेला काही 400-500 कोटी रुपये लागणार आहेत, वडूच्या बंधाऱ्यावर उपसा सिंचन करताना. आणि तुमच्या भागातील आता या
लोकांची मागणी तुमची कालव्यावरून पाणी उचलून घ्यायची मागणी आहे, बरोबर ना. आता त्या 4 कामांचे कालव्याचं काम आपण करतोय, आता तर लाईनिंग काम चाललंय, मी अजून त्याला पैसे देतोय. म्हणजे ज्या कालव्याची क्षमता 400 क्युसेक्सपर्यंत खाली आली होती ती आम्हाला ती 800 क्युसेक्सपर्यंत वाढवायची, आणि क्षमता वाढवल्याशिवाय तुम्हाला पाणी देता येणार नाही. आणि ते आपण काम करू, त्याची काय अडचण नाही, काम सुरू आहे. म्हणून ह्या सगळ्या योजनेमध्ये मी ताबडतोब पुढच्या आठवड्यामध्ये मी या सगळ्या पाबळ असेल, अजून तुमचं नाही कानूनपेक्षित आपण ते वेगळं करतो, त्याला तर आम्ही ते स्वतंत्र आपण निधी देऊ आपण त्यांना. काही 400-500 कोटी म्हणजे काही फार मोठा निधी लागत नाही, त्याला इतकं वर्ष का काढले मला कळत नाही. म्हणजे मला वाटतं की आता मानखटाव तालुक्यात जर तुम्ही पाहिलं, तो जो नदीजोड प्रकल्प करण्याचा यशस्वी प्रयोग जयकुमारजींनी केला, गोरेंनी, पण त्या योजनेला नंतर लक्ष्मण शास्त्री इनामदारांची एक योजना पण तयार केली, जे आदरणीय मोदी साहेबांचे गुरु होते. आणि आता तिथे ज्या काटापूरला आता मी काल 3000 कोटीचे टेंडर काढले. आज त्या सगळ्या दुष्काळ भागामध्ये त्या दुष्काळमुक्त हा भाग झाला पाहिजे हा संकल्प जयकुमारनी केला, आणि त्याला 100% पाठबळ मान्य फडणवीस साहेबांनी दिलं. आज तो भाग जर जाऊन पाहिला पूर्ण दुष्काळमुक्त होता अशा प्रकारचं स्थिती त्या ठिकाणी वातावरण. गेल्या आठवड्यात मी त्या टेंडरवर सही केली, 3000 कोटीचे टेंडर आता प्रसिद्ध झाले. म्हणून मग ह्या तुमचा एकदा 10 तारखेला मला कोणी भेटला, 11 तारखेला मी ताबडतोब सर्वेक्षणाचे आदेश देऊन टाकतो. तुमच्या ज्या पाबळ असेल, आणखी 1-2 गावात प्रायोगिक तत्वावर की 2-1-2 मोठी गाव प्रायोगिक तत्व घेऊन टाकू लगेच. आणि माझी जबाबदारी येते की या पुढच्या 4-5-6 महिन्यामध्ये हे काम पूर्णतः नेण्याचं काम ते माझी जबाबदारी राहणार. हे का म्हणतो मी, जर तुम्ही प्रवरला आलात, हा प्रयोग आम्ही फार वर्षापूर्वी केला, 40 वर्षापूर्वी प्रवराला केलेला आहे. प्रवरा डाव्या कालव्यावरून आणि उजव्या कालव्यावरून जवळजवळ 34 लिफ्ट इरिगेशन स्कीम चालू आहे, त्या कारखान्याने केलेल्या आहे, सरकारचा कृपा घेतला नाही. आणि त्या सगळ्या वरच्या भागामध्ये जे पाझरतोडा झाले दुष्काळामध्ये, ते आज आम्ही ओव्हरफ्लोमध्ये प्रवराचे ते सगळे पाझरतोडा भरतो. त्या सगळ्या विजेचा खर्च, पाणीपट्टीचा खर्च सगळं आमचा कारखाना करतो, शेतकऱ्याने कृपा घेत नाही. एकमेव प्रयोग राज्यातला आपण केलेला प्रवरेमध्ये, आमच्या वडिलांनी तो दुष्काळ भागासाठी केलेला प्रयोग, तर मलाही नवीन नाही आहे. त्यामुळे हे काम मी त्या कानोडच्या लोकांनाही सांगत होतो की आपण पाटावर पाणी उचलून देणं सोपं आहे मला, तर ते म्हणे आम्हाला केटीवरमधून पाहिजे. ठीक आहे, त्यांची मागणी बरोबर आहे, त्यांना ते देतो मी. आणि तुमचीसुद्धा जी पाटावर पाणी उचलण्याची मागणी आहे, तर मी सर्वेक्षण करून मी स्वतः सर्वेक्षणाला घेईन एखाद्या दिवशी तर पाटण्याच्या कॅनॉलच्या बाजूला, आणि आपण हे सगळं काम सुरू करू. आता हे काही आश्वासन द्यायचे नाही पिंगळे साहेब, पाणीच काढायचं, पुन्हा भांगण नको. आणि सुदैवाने मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना, आता मुख्यमंत्री असताना, त्यांनी जे एक मोठं जे सोलरायझेशनचं काम सुरू केलेलं आहे. आता सगळे पंप्स आहेत. आता मला वाटतं 2000 हॉर्सपॉवरचे काही पंप आहे आमच्या म्हैसाळचे, त्यापेक्षा काही ते सगळे आता मी सोलरवर आणतो, ते टेंडर काढले सगळे पंप. आता आमच्या मोळा डॅमला बांबोरी चारी आम्ही मोठी पाईपलाईन केलेलं आहे, बांबोरीचं तुम्ही ऐकलं असेल, बांबोरी चारी. तर सगळ्या त्याचा वर्षाचं बिल 4 कोटी रुपये होतं. आम्ही आता त्या धरणारच फ्लोटिंग सोलर बसवतो, आणि ते 100 मेगावॉटचं आहे, आणि ते सगळे वीज ते मोटरी चालवते. तर तुमच्या सगळ्या मोटर आम्ही बसवू, त्याला सुद्धा 100% सोलर देऊ आपण तुम्हाला, म्हणजे तर वीज खर्च नको. पैसे कोण द्यायचे, कोण पैसे देत नाही, सगळ्या शासनाने करावं अशी भूमिका आहे. ते काय आपण टाकायला जायचं आणि गाडगाला पडत काय मजा नाही, जे नाही ते आपण देऊ शकणार नाही. पण 100% सोलरायझेशनने आपण ते पंप बसवू, अशी आपण त्याच्यात तरतूद कशी करू. तुम्हाला शेतकरी बांधवांना
विजेचं बिल भरण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची गरज नाही आणि कोणाकडं हात पसरवण्याची सुद्धा गरज नाही. असं इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आपण करू. मला वाटतं मला काही फार अडचण वाटत नाही आहे. पाणीच पाहिजे तुम्हाला, कशा पद्धतीने द्यायचं ते माझ्यावर सोपं. तुम्ही 7 तारखेचं काम तुम्ही करायचं आणि 7 तारखेनंतरचं काम मी करायचं, असं आपण ठरवून बरोबर हे तर मान्य की नाही. त्यामुळे तुम्ही किमतो पडतो ठेवू नका. हे प्लॉटिंगवाले जमिनीवाले यांचा काही विचार करू नका. तुम्ही तुमच्या तालुक्यात थोडी अडचण झालेली आहे. इथं काय आहे की तालुक्यामध्ये गुंडगिरीचं मोठं, कारण त्याचा परिणाम आमच्या शेजारी आहे ना. इथलेच गुंड त्या आमच्या पार्लरमध्ये येऊन टाकतात स्थिती आहे. हे सगळे चंदन चोर वगैरे सगळे जे आहे तुमच्या तालुक्यात आहे कोणी तुम्हाला नाही करू. आपण त्यांचा बंदोबस्त करू, काही नाही. मी आता हे 2 वर्ष वगैरे निराकरण काढले. तू आता मी जिल्हाधिकारी आता फोनवर सूचना दिल्या लगेच करतो म्हटले ते. त्याला 2 वर्ष थांबायची गरज नाही. पण माझा मुद्दा एवढा होता की हे झुटिंगशाही गुंडगिरी हे काही फार त्याला बिराचं कारण नाही. तुम्ही मी इथं स्वतः SP साहेबांना बोलले, पोलीस अधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे की पुढचे 2 दिवस या सगळ्या गुंडगिरीचा बंदोबस्त नाही. एकही तक्रार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता हल्ला होतो येणार नाही, दक्षता पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा आणि त्यामुळे 100% ते काळजी घेतील असा मला विश्वास आहे. आणि म्हणून मित्र अधिकचा वेळ घेत नाही. आपण एक चांगल्या निर्णयानं आता ह्या आजच्या बैठकीला सुरुवात केलेली आहे. आम्ही अतिशुक्ती तुम्हाला सांगत नाही. मला अतिशुक्ती सांगण्याची मला कधी माझी सवय नाही. सुधारणा मान्य देवेंद्रजींनीच हे खातं मला देताना सांगितलं की जे आमच्या वडिलांनी काम केलं दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी, मला म्हटलं खातं तुला अशासाठी दिलं तुम्हाला पाटील साहेब की तुमच्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायची संधी मला दिलेली आहे. एवढं मोठं मन मुख्यमंत्री मोदी दाखवतात. आणि मी जर त्यांच्या ह्या सगळ्या आमचा अनेक वर्ष संघर्ष दुष्काळामध्ये होता. आमच्या निळवंडे धरणाचं भूमिपूजन तुमच्या जाणत्याराजांनी 4 वेळा केलं होतं. 4 वेळा 35 वर्ष झाली. प्रत्येक भूमिपूजन फक्त आम्हाला शिवाय द्यायचे. ते काही चिंता म्हणजे आम्हाला काही त्याची कधी अडचण म्हणजे आम्हाला कधी काही त्यांची कधी गरज वाटली भीती वाटत नाही. 4 10 भूमिपूजन करणे फरक पडत नाही. पण संघर्ष पाण्यासाठीच होता ना. आणि तो संघर्ष आपण पुरवठा नेला. आदरणीय प्रधानमंत्र्यांना स्वतः बोलवलं. ते निळवंडे धरणाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं. आज 28,000 हेक्टरचं धरण, तर आम्ही आता 64,000 हेक्टर पण पाणी देतो. म्हणजे 28,000 हेक्टर धरण डिझाईन आहे, पण आपण 64,000 हेक्टरला पाणी देतो असं नियोजन केलेलं आहे. तुमच्या घरात त्याची व्याप्ती किती वाढवली आहे. तर पाण्यामध्ये आमचं आयुष्यच गेलेलं आहे. पाण्या संघर्षामध्ये, पाणी उपलब्ध करण्यामध्ये, जिल्ह्यात भागाच्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहण्यामध्ये त्याची किती राजकीय किंमत मोजावी लागली आम्ही ती पूर्वी दिलेली आहे. आणि आता ही संधी माननीय आदरणीय मोदी साहेबांनी आणि आदरणीय अमित भाईंनी, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज संधी दिलेली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न त्यांनी जे पाहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना. मी स्वतः तुमच्या भागामध्ये येऊन, मग ते कानूरला असेल तर तुमच्या पाबळला असेल, आता केंदूर, आज मला खरं आपले माजी राज्यमंत्री बापूसाहेब थेटे साहेब, स्वर्गीय बापूसाहेब थेटे यांची आठवण होते माझी. खरं म्हणजे त्यांची मी ते आमदार असताना मी साधा कार्यकर्ता होतो. तर आमच्याकडे आमदार आमचे अण्णासाहेब मस्के पाटील होते. नंतर वसंतराव कैलासवासी वसंतराव डावखरे साहेब आहे, त्यांचा मला चांगला परिचय होता. ते हसतमुख नेतृत्व होतं जरा, म्हणजे ते चांगले संबंध राहिले आमचे. काका पलांड्यांचा उल्लेख केला पाहिजे. ही सगळी माणसं या भागातून त्यांनी अतिशय आपल्या परीने योगदान दिलेलं आहे. त्यांचं स्मरण निश्चितपणे केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला साक्षी देऊन, त्यांच्या साक्षी देऊन ठेवून सांगतो मी तुम्हाला की तुम्ही चिंता करू नका. फक्त उद्याचं काम मात्र जोरात झालं पाहिजे. टिंगरे साहेब, परत पाण्याचा मंत्री बनण्याची गरज पडणार नाही. पाणी पुरण्यासाठी तुमच्याकडे दिली मी. पाणी देतो म्हणून सांगण्यात येणार नाही. हे तर मान्य की नाही. पाणी पूजन करायला येतो. आम्ही जयश्री ते आम्ही सगळे जरा परत मुख्यमंत्री महोदयांना भेटून घेऊ
सुदैवानं हे काम 100% होईल. मला मनापासून आनंद आहे की आज पहिल्यांदाच मी तुमच्या भागामध्ये आलो. यापूर्वी तुमच्या मांडवगण फळण्याचा आमचा कारखाना उचलून जायचा. मांडवगण फळ तुमचा घोडगंगा कारखाना होईपर्यंत. तर ते माझे मला वाटतं रावसाहेब पवार आमदार होते, मला वाटतं ज्येष्ठ नेते होते. त्यांचा माझ्या सुरतेला परिचय झाला. रावसाहेब पवारांचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी तो घोडगंगा कारखान्याची स्थापना केली, मोठ्याने लावली. तर मला थोडाफार इतिहास माहिती आहे भागाचा, पण आता आणखीन माहिती करून घेईल मी तुमच्या या पाण्यामुळं. हां आता काही दुर्दैव बंद पडला तर काय करणार त्याच्यात. असं मी आलो होतो कारखान्याच्या सभेला, निवडून द्या म्हटलं तुमचा कारखान्याला पैसे देतो, पण तुमच्या लोकांनी दुसरेच पैसे घेतले आणि त्यांना निवडून द्यायचे. तसं जिल्हा परिषदेला करू नका, पाणी आमच्याकडून घ्यायचं तिकडून पैसे घ्यायचे. तुम्ही क्रांती करून दाखवत म्हणजे मी अतिशय सांगत, तुम्ही क्रांती करून दाखवावं. पैशापुढं जनमताच्या जोरावर पैसा काही करू शकत नाही तुम्ही दाखवून द्या निवडणुकीमध्ये. हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे निवडणूक. पुन्हा एकदा आपण सगळ्या आमच्या उमेदवारांना आपण आपलं एकच चिन्ह आहे, एकाच चिन्हापुढं बटन दाबायचं. कोणतं? आमच्या भगिनी काय सांगते, काय कुठं बटन दाबायचं? लाडक्या बहिणी कमळ करणारच आहे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.